नमस्कार. औरंगाबाद की संभाजीनगर यावरून रणकंदन माजलंय. कधी काँग्रेस टोकाचा विरोध करतेय, तर कधी काँग्रेस ठीक आहे आम्ही समजून घेऊ असंही म्हणतेय. शिवसेना संभाजीनगर करायचंच या मतावर आग्रही आहे आणि ट्विटर हँडलवरून शिवसेनेनं संभाजीनगर असा मेसेज द्यायलाही सुरुवात केली आहे. चक्क अमित देशमुखांच्या खात्यामध्ये संभाजीनगर असा उल्लेख केलाय. DGIPRच्या या उल्लेखानंतर बाळासाहेब थोरातांनी DGIPRनी परस्पर असे उल्लेख करू नयेत असंही सांगितलंय. एकूणच काय तर औरंगाबाद की संभाजीनगर यावरून मतभेद पेटताना दिसत आहेत. त्यात देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस आणि शिवसेनेचं हे मिळून नाटक असल्याचं सांगितलंय. आता हे नाटक असेल तर कशासाठी हाही प्रश्न पडतो. फडणवीसांनी नुरा कुस्ती हा शब्द वापरलाय. ते म्हणतात की ही नुरा कुस्ती चालली आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर असे मुद्दे आणलेच जातात. आता औरंगाबादच्या विमानतळाचं म्हणजे चिकलठाणा विमानतळाचं नामकरण संभाजीराजे विमानतळ करायचं असंही चाललंय. आता सध्या औरंगाबादचं विमानतळ चिकलठाणा एअरपोर्ट या नावाने ओळखलं जातं. आता तसं झालं तर छत्रपती संभाजीराजे विमानतळ औरंगाबाद असं त्याचं नामकरण होईल. संभाजीराजेंच्या सोबत औरंगाबाद हे नाव घ्यायचं का हाही प्रश्न पडेल, कारण त्याला ही एक भावनिक किनार आहे. हा वाद इथेच आहे असं नाही, तर आणखी काही वाद या निमित्तानं समोर आले पाहिजेत. एक व्यक्ती अशी आहे जी काँग्रेसमध्ये आहे आणि धोरणात्मक मुद्द्यांवर बोलते. त्याचं बोलणं दुर्लक्ष करून चालणार नाही. काय आपल्याकडे पाऊस पडणार असेल, ऊन पडणार असेल, दुष्काळ पडणार असेल तर काही संकेत शेतकऱ्यांना कळतात. कावळा अमुक करतो, कुत्रा असा वागतो, जनावरं अशी वागतात. संकट किंवा कोणतीही गोष्ट येणार असेल तर अमुक एक प्राणी असा वागतो, अशी शेतकऱ्यांची खुणगाठ असते आणि त्यावरून ते निसर्गाचा अंदाज घेत असतात. काँग्रेसमध्ये काही बदल होत असतील तर अशी चिन्ह आपल्याला दिसतात. काँग्रेसचा जो थिंक टँक असतो तो वेळोवेळी व्यक्त होत असतो. मला वाटतं हाच थिंक टँक काँग्रेसला वेळोवेळी सजग देखील करत असतो आणि याच सजग करण्यावर काँग्रेसच्या धोरणं देखील अवलंबून असतात. अशाच थिंक टँकपैकी एक आहेत महाराष्ट्रातील रत्नाकर महाजन. रत्नाकर महाजन आजकाल जे बोलतायत ते फार गांभीर्यानं घ्यायला पाहिजे. काँग्रेस कोणती भूमिका घेऊ शकतं हे काही लोकांच्या विधानावरून तुमच्या लक्षात येऊ शकतं. रत्नाकर महाजन राज्यातील थिंक टँकपैकीच एक आहेत. म्हणजे राज्यातील नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण ही मंडळी काय विधान करतायत यावर काँग्रेसचा निर्णय होईल का, यापेक्षाही काँग्रेसचा जो बॅकबोन आहे, जी विचारधारा आहे, ती मंडळी काय बोलतायत त्यावरून पक्षश्रेष्ठींच्या मनात काय चाललेलं असू शकतं याचा अंदाज बांधता येऊ शकतो. माझा तर दावा असा आहे की काँग्रेसचं भलं वाईट करणाऱ्यांपैकी रत्नाकर महाजन हे एक आहेत, ज्यांनी विधान करताना, ज्यांनी आपली भूमिका मांडताना विचारधारेशी पक्की अशी भूमिका मांडलेली असते. ते दीर्घकाळ काँग्रेसचे प्रवक्ते देखील होते. हेच रत्नाकर महाजन काही मोजक्या विधानांवर आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहेत आणि त्या प्रतिक्रियांवर काही बुद्धिवादी मंडळी देखील चर्चा करताना दिसत आहेत. आता मी महाजनांच्या 3 फेसबुक पोस्टवर बोलणार आहे. आता प्रत्येकजण असं म्हणेल की अहो कुलकर्णी, महाजनांच्या 3च पोस्टवर का बोलताय, बाकीच्या पोस्टवर पण बघा की. महाजनांच्या बाकीच्या सगळ्या पोस्ट या मोदी, फडणवीस, अमित शहा यांच्या विरोध करणारे आहेत. ते अमित शहांना तर तडीपार असंच संबोधतात. या सगळ्या पोस्टमध्ये महाजन स्वाभाविकपणे, नैसर्गिकरित्या भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांवर तुटून पडताना दिसतात. तो धोरणाचा, विचारधारेचा भाग आहे.
महाजनांनी तसंच करणं अपेक्षित आहे. पण त्यासोबत संजय राऊतांच्या विधानानंतर महाजन जे बोलतायत ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच या सगळ्या विषयाला आपण चर्चेला घेत आहोत. जेव्हा जेव्हा संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतली आहे किंवा सामनामधून काही लिहिलं आहे तेव्हा तेव्हा रत्नाकर महाजन याबाबत व्यक्त होताना दिसतात. अर्थात अनेक लोकांसाठी रत्नाकर महाजन ही ओळखीची व्यक्ती असण्याची शक्यता असू शकत नाही. ते अनेक या अर्थाने म्हणतोय मी की जे काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ते किंवा उत्साही कार्यकर्ते असतात त्यांना रत्नाकर महाजनांचं काँग्रेसमधलं स्थान समजणं शक्य नाही. पण जे काँग्रेस विचारधारा, काँग्रेस एक विचार म्हणून काम करतात त्यांना काँग्रेसमधलं रत्नाकर महाजनांचं स्थान पक्क ठाऊक आहे. म्हणूनच रत्नाकर महाजनांची फेसबुकवरची पोस्ट अथवा त्यांची विधानं ही गांभीर्यानंच घेतली गेली पाहिजेत. सामनामध्ये ओसाडगावची पाटीलकी असा एक लेख छापून आला होता ज्याला संपादकीय असं म्हणतात आणि त्या ओसाडगावच्या पाटीलकीत ओसाड पडलेल्या विरोधी पक्षाला आता नवसंजीवनी देण्याचं काम करावं लागणार आहे असं राऊतांनी लिहिलं होतं. अर्थात राऊतच संपादकीय लिहितात असा आपला समज आहे. म्हणून त्यावर महाजनांनी दिलेलं उत्तर खूप सुरेख आहे. महाजन म्हणतात 50 खासदार असलेल्या पक्षाचे अध्यक्षपद ही जर ओसाडगावची पाटीलकी असेल तर जेमतेम 18 ते 20 खासदार असलेल्या पक्षाचे अध्यक्षपद ही काही नंदनवनाची जहागिरी आहे. 18 ते 20 खासदार हे कोणासाठी विधान असेल? कारण महाराष्ट्रात 18 ते 20 खासदार ही संख्या आहे शिवसेनेची. जर 40-50 खासदार असलेल्या पक्षाची नेतेपद हे ओसाडगावची पाटीलकी असेल तर निम्म्यापेक्षाही कमी असलेली संख्या ही नक्कीच त्यापेक्षा वाईट स्थिती असेल. बरं, त्याहीपेक्षा म्हणजे महाजनांना जे म्हणायचं आहे त्यापेक्षाही अजून एक गोष्ट की त्याहीपेक्षा खालची संख्या म्हणजे अगदी 4ची संख्या राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. त्यावर राऊत काहीच बोलताना दिसले नाहीत. स्वतःच्या पक्षाच्या मर्यादा राऊत दाखवताना दिसले नाहीत. पण 50 संख्या एकीकडं आणि 4 संख्या एकीकडं अशा स्थितीत 50 खासदारांची संख्या राऊतांना ओसाडगावची पाटीलकी वाटते आणि 4 खासदारांची संख्या मात्र राऊतांना आधारस्तंभ वाटते. महाजन यावर व्यक्त होत आहेत हे फार गंभीर आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा संजय राऊतांनी मांडला होता तो म्हणजे महिलांच्या वरती आघात करण्याचा. ईडीच्या नोटिसा येऊन महिलांच्या पदरावर जगलं जातं, वार केला जातो, महिलांच्या आडून वार केला जातो असा आरोपही संजय राऊतांनी पत्रकार परिषदेमधून केला होता. याबाबत महाजनांनी पुन्हा आपली लेखणी सरसावली आणि ते बोलतात, महाराष्ट्रातील अनेक चाणक्यापैकी एक आपल्या पत्नीची वकिली करताना म्हणाले, बायकांच्या पदराआड लपून खेळी करण्याचा प्रयत्न करू नका. पुढे ते मला तोंड उघडायला लावू नका असेही म्हणाले. स्त्री पुरुष समानता, समान प्रतिष्ठा व समान अधिकाऱ्यांच्या या जमान्यात त्यांचे हे वक्तव्य त्यांच्याच पक्षातील क्रांतिकारी महिलांना मान्य आहे का? त्यांच्याच पक्षातल्या क्रांतिकारी महिला. हे विधान थेट नीलम गोरे यांच्यासाठी होतं. खरं तर समान संधी स्त्री पुरुष समानता असा विषय घेऊन गोरे लढत आलेले आहेत. पण राऊतांनी स्त्री समान नसते तर ती मागे ठेवायची असते ह्या स्वरूपाचं विधान केल्यामुळं इथेही महाजनांनी राऊतांचा कडक समाचार घेतला आहे. आता पुन्हा येऊया आपण औरंगाबादच्या नामांतराच्या विषयामध्ये. औरंगाबादचं नामांतर करण्यात यावं आणि ते संभाजीनगर करावं अशी मागणी होऊ लागली आहे आणि शिवसेना ती मागणी रेटून धरते आहे. काँग्रेस पहिल्यापासूनच या मागणीला विरोध करत आहे. त्यासोबतच आणखी एक गोष्ट म्हणजे
शिवसेनेनं किंवा शिवसेनेच्या गटातून पनवेलच्या म्हणजे नव्या मुंबईत जे नवं विमानतळ होऊ घातलं आहे त्याला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं अशी मागणी देखील केलेली आहे. आता मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे आणि त्यानंतर नव्या होऊ घातलेल्या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं अशी मागणी जोर धरू लागली आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्यामुळं शिवसेना ही मागणी रेटून नेऊ शकते हे देखील आपण लक्षात घेऊ शकतो. त्यावर कोणीच भाष्य केलं नाही. ना राष्ट्रवादीनं विरोध दर्शवला, ना भाजपनं विरोध दर्शवला, ना काँग्रेसनं अधिकृत विरोध दर्शवला. पण काँग्रेसचे प्रवक्ते राहिलेल्या रत्नाकर महाजनांनी मात्र याबाबत आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे आणि हे स्पष्ट मत जरा जहरी अशा स्वरूपाचं आहे. महाजन म्हणतात, देशातील विमानतळ किंवा रेल्वे स्टेशन्सना नाव देताना शिवाजी, आंबेडकर, वल्लभभाई पटेल, नेहरू इत्यादीच्या पंक्तीत कुणाकुणाला बसवायचे याचे तारतम्य गांभीर्याने पाळले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, वल्लभभाई पटेल या पंक्तीत बाळासाहेब ठाकरेंना बसवायचं का असा प्रश्न, थेट प्रश्न, नाजूक प्रश्न रत्नाकर महाजन विचारत आहेत. आता हा प्रश्न म्हणजे शिवसेनेला थेट आव्हान आहे. तसं पाहता रत्नाकर महाजन हे कोणत्याही संवैधानिक पदावर नाहीत. ते काँग्रेसच्या अशा कोणत्या पदावर नाहीत की जे महत्त्वपूर्ण मानलं जावं. पण रत्नाकर महाजन काँग्रेसच्या थिंक टँकपैकी एक आहेत. रत्नाकर महाजनांची वाक्य कानावेगळी टाकता यासाठी येणार नाहीत की रत्नाकर महाजन हे धोरणांचा भाग आहेत, धोरण ठरवणाऱ्या माणसांचा भाग आहेत, समूहाचा भाग आहेत. त्यामुळं महाजनांची ही वक्तव्य डोळ्याआड करून देखील चालणार नाहीत. मला वाटतं ही सगळी वक्तव्य शिवसेनेसाठी नव्हे तर काँग्रेससाठीच रत्नाकर महाजन उच्चारताना दिसत आहेत. खरं तर काँग्रेसची दिशा कशी असावी हे देखील महाजन स्पष्ट करतात आणि त्यासोबत काँग्रेसनं निर्णय काय घ्यावा हे देखील ते स्पष्ट करतात. राज्यात आजच्या घडीला तरी रत्नाकर महाजनांच्या सारखा व्यक्ती जे बोलतो ते काँग्रेसच्या हिताचं असतं असाच समज आणि विश्वास आहे. त्यामुळंच रत्नाकर महाजनांची ही विधानं अशी सहज कानावेगळी टाकून जमणार नाही, त्याला गांभीर्याने घ्यावेच लागेल.